मनीष भोईर, आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की आपण कोणत्या पक्षामध्ये आता आहात की नाही आहात? कारण का ज्यावेळी तुम्ही पॉडकास्टला आलेलात त्यावेळी तुम्ही प्रश्नाचं असं उत्तर दिलेलं की मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही, मी कोणत्याही पक्षामध्ये पदार्पण केलेलं नाही. तर तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल तुम्ही, की तुम्ही कोणत्या पक्षात आहात आता की नाही आहात? मी समर्थक आहे. माझा कुठेही जाहीर पक्षप्रवेश नाही किंवा मी तेवढ्या लेवलचा माणूस सुद्धा नाही किंवा पक्षप्रवेश होईल किंवा आपल्या आजूबाजूला तेवढी माणसं सुद्धा नाही. पक्षाचा समर्थकच नाहीत असं म्हणताय तुम्ही? नाही, समर्थक आहे ना मी काय म्हटलं तुम्ही तर एका व्यक्तीचे माझा समर्थक आहात, तुम्ही जाहीर माननीय पक्षप्रवेश कन्हैया नाहीये. भोईर यांचे समर्थक आहात. तुम्ही बहुजन विकास आघाडीचे पक्षामध्ये नाहीत असं सरळ सरळ म्हणताय तुम्ही. पक्षामध्ये नाही, कारण मला कुठलंही पद दिलेलं नाही, राजकीय पद नाही, नाही किंवा पद- पक्ष बघा, प्रवेश सुद्धा नाहीये. पद मिळणं आणि कार्यकर्ता हा पदासाठीच नसतो. तुम्ही कार्यकर्ते आहात का? आम्ही असं नाही म्हटलं तुम्हाला की तुम्ही पदाधिकारी आहात का. तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आहात की नाही आहात, पहिला प्रश्न. तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही माननीय कन्हैया भोईर यांचे समर्थक आहात, तरीही काही समर्थक आहोत. तुम्ही पक्षाचे पण समर्थक आहोत. तुम्ही पक्षाचे समर्थक आहात आणि आता म्हणजे तुम्ही त्या समर्थन देणं म्हणजे काय, म्हणजे त्या बाजू देणं त्या म्हणजे त्या तेच वेळेला कार्यकर्ते त्याच्या- नाही, पण ज्या वेळी त्यांनी कोणताही प्रश्न उचलला की त्यांना जर तुम्हाला पटलं तर तुम्ही त्याचं समर्थन करता. नाही म्हणजे पटलं तर आपण जर प्रत्येक नाही पक्षामध्ये सर्वोच्च जर नाही पटलं तर तुम्ही त्या पक्षाला समर्थन करत नाहीत असं सरळ सरळ म्हणणं आहे तुमचं. जर एखादी ज्यावेळी आज आम्ही तुमच्याकडे आलो याचं रिझनच असं होतं की ज्यावेळी तुम्ही FB पेजवरती एक पोस्ट केली की अभ्यासू पत्रकारांना तुम्ही बाईट द्या, कोणत्याही पत्रकारांना बाईट देऊ नका म्हणून. तर मग तुम्हाला एक सांगायचं आहे की जर आमचा जो चॅनल आहे हाक मतदाराची हा चॅनल एक सामान्य 2 व्यक्ती चालवतात, हे कुठे मोठे अभ्यासक नाहीत, कोणत्याही क्षेत्रामध्ये जसं कायद्याचे अभ्यासक नाहीत किंवा कोणत्या राजकारणामध्ये नाहीत. एक असा व्यक्ती की ज्यांनी असे 2 व्यक्ती, विशाल म्हात्रे आणि अमोल परब म्हणून, हे 2 व्यक्ती असे आहेत की त्यांनी प्रयत्न केला आहे की नायगाव मधील एक सामान्य जे प्रश्न आहेत, जसा रस्त्याचा प्रश्न झाला, कचऱ्याचे प्रश्न झाले किंवा पाण्याचा प्रश्न झाला, याचे हे प्रश्न जे लोकप्रतिनिधी आपले आहेत त्या लोकप्रतिनिधींना समोर जाऊन विचारण्याचं धाडस त्यांनी केलं. एवढीच त्यांची चुकी आहे का? हा तर आपल्याला प्रश्न आहे. कारण का ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की अभ्यासू पत्रकारांना तुम्ही बाईट्स द्या, बाकी पत्रकारांना बाईट्स देऊ नका किंवा बाकी ज्यांचे चॅनल आहेत त्यांना तुम्ही बाईट्स देऊ नका म्हणून, हे बोलणं मला कुठेतरी चुकीचं वाटलं. आता तुम्ही त्याबद्दल काय मला स्पष्टीकरण द्याल? यामध्ये कुठलीही चूक वाटत नाहीये. कारण जर अभ्यासू व्यक्तिमत्व असेल, आज आपण पाहता, तुम्हाला साधी कुठे नोकरी जरी करायची असेल तर तुमचं शिक्षण बघितलं तर तुमचा अभ्यास. आता मी तुम्हाला सांगतो ना, समाजाचे प्रश्न मांडत असताना तुम्हाला त्या समस्येबद्दल थोडी तरी जाणीव असली पाहिजे, किंवा समोरच्या व्यक्तीला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाच्या रिलेटेड थोडी तरी अभ्यास करावा माणसानी, किंवा समोरच्यानी जेव्हा उत्तर देतील, म्हणजे नुसतं याचं उत्तर घ्यायचं आणि त्याला विचारायला जायचं, त्याच्याकडून उत्तर घ्यायचं आणि तिसरा व्यक्ती अंधारातच राहील. आज तुम्हाला सांगतो, तुम्ही जो प्रश्न विचारला दिलं तर बरं वाटेल. आता एक म्हणताय एक्झाम्पल एक्झाम्पल द्या, म्हणजे एक्झाम्पल द्या तुम्ही. का जेव्हा एक युट्यूब चॅनल जाऊन पॉडकास्ट चॅनल, आज खरं सांगायला गेलं ना तर समाजाची एक बाजू मांडणारं कोणी मला दिसत नाहीये कुठेच. स्पष्ट भूमिका, पत्रकार कसा असावा, जेव्हा आम्ही लहानपणी बघायचो, आपण जास्त कधी पेपर वगैरे वाचले नाही, पण काही जास्त कधी मी वाचले नाही पेपर, मी लाईव्ह, कारण पेपर रोज असं म्हणायचंय तुम्हाला. टीव्हीवर जे काही तेव्हा ते पत्रकार रोख ठोक विचारायचे. 2-3 पत्रकार असे होते जे न्यूज अँकर वगैरे आपण जे बोलतो, रोख ठोक प्रश्न, समोरच्याने जर चुकीचं उत्तर दिलं का तिथेच त्याला परत प्रत्युत्तर देणारे पत्रकार आम्ही बघितले. आज मी काम करतो, म्हटलं की तुम्ही एक एक्झाम्पल द्या की एक्झाम्पल तुम्ही का 28 नोव्हेंबर 2025 रोजी नायगाव जुचंद्र बापाणे जो रस्त्याचं काम निघालं, कार्यादेश दिला, वर्क ऑर्डर दिली, त्या वर्क ऑर्डर मध्ये आणि पूर्णतः टेंडर मध्ये 60 दिवसाचा कालावधी होता की 60 दिवसामध्ये ते काम झालं पाहिजे म्हणून. तर तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला की आतापर्यंत हा पेंडिंग रस्ता काय आहे, त्याचा मी अनेक दिवसापासून कायदेशीर फॉलोअप घेतोय. अधिकारी नीच तर आहेच. प्रभाग G मध्ये काही अधिकारी नांगर टाकून बसलेले आहेत, ते जात नाही. एकटा मनीष भोईर अधिकाऱ्यांच्या विरोधात लिहितोय. कुठलाही एक सामाजिक कार्यकर्ता दाखवा, कुठला समाजसेवक दाखवा,
ज्याने अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कायदेशीर आता तुम्हाला मी सेटअप अधिकाऱ्यांच्या दाखवतो. जसं म्हणताय तुम्ही अधिकाऱ्यांना विचारता तुम्ही, पण आमचं असं म्हणणं आहे मला आमचं- तुमच्या आमचं प्रश्नाचं एक उत्तर म्हणणं- देतो ना मी नाही, पहिला. उत्तर आता जे तुम्ही आता मी म्हणाला तुम्हाला त्याबद्दल- त्या प्रश्नाचं उत्तर हा देतो. बोला बोला ऐका तुम्ही ना. बोला त्यानंतर मी बोलतो. 60 दिवसाच्या कालावधीमध्ये तो रस्ता झाला पाहिजे होता. पक्ष कोणाचाही असो, कोणी त्याचं श्रेय घेऊ, आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. तुम्ही श्रेय घ्या, काय करा, ते आग लावा. पण 60 दिवसामध्ये झाले असतात, आज लोकांना त्रास नसता झाला. 15-20 दिवस इलेक्शनचे सोडले. तर आता आज सविता किती सोडली दिवस असतात. झाले? बरोबर आज किती दिवस झाले? तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं रस्ता काय लगेच होत नाही, किंवा मी असं मला कोणाला काही विरोध नाही करायचा, पण रस्ता 60 दिवसात झाला पाहिजे. 60 दिवसात होणार होता म्हणून ते टर्म अँड कंडिशन मध्ये टाकलं होतं. आणि तेवढं मोठं काही सायन्स नाही आहे तिथे. नवीन रस्ता म्हणजे पूर्णच एकदम खोदूनच बनवायचा आहे. मी रस्त्यावर उभा असतो जेव्हा डांबर टाकतात, ते 3 तुम्ही- तासामध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिले, तुम्हाला सांगतो तुम्ही ना, व्हिडिओ बनवल्याच्या विषय- नंतर तुम्ही जे व्हिडिओ तुम्ही बोललात त्यानंतर तुम्ही स्वतः पण व्हिडिओ बनवले की हा जो रस्ता आहे तो टिकेल की नाही टिकेल याबद्दल तुम्ही बोललेला. ते आपल्याला आता काय मी त्याचं तुम्हाला लाभच नाही. आता मी तुम्हाला त्या दादा, असेल त्याला प्रश्नाचं बोला, आता करता. जे तुम्ही म्हणाला त्याचं उत्तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे देतो की तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही कर्मचाऱ्यांना जाऊन, जे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाऊन तुम्ही प्रश्न विचारता म्हणून. आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही या विधानसभे क्षेत्रामध्ये वसई नायगाव क्षेत्रामध्ये जे MLA निवडून दिलेले आहेत, आम्हाला एकच म्हणणं आहे की सामान्य व्यक्ती ज्यावेळी मतदान करतो आणि ज्यावेळी एका आमदारांना निवडून देतो त्यावेळी त्या आमदारांना प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे. आम्ही त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा डायरेक्टली आम्ही प्रश्न विचारला आमदारांना, आणि आमदारांनी जे उत्तर दिलं ते उत्तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता लोक विचार करतील की त्या आमदारांनी जे उत्तर दिलं ते योग्य आहे की नाही योग्य आहे. असं तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांना क्रॉस क्वेश्चन करायला पाहिजे होते. आम्ही क्रॉस क्वेश्चन सुद्धा केले. आम्ही असं त्यांना म्हटलं की तुम्ही ज्यावेळी असं म्हणता की वसई विधानसभा आता मी असं काय म्हटलं बोलतो होतं, माहिती आहे? ऐका, ते तुम्ही एक एक मिनिट काम complete करा, करू मी द्या, तुमच्या एक complete प्रश्नाचं करू ना, द्या. तुम्ही प्रश्न प्रश्नाचे विचारच्या अगोदरच उत्तर- उत्तर देतो मी तुम्हाला. बोला. तुम्ही आता न्यूज चालवताना तुमची जबाबदारी अधिकाऱ्यांचे सुद्धा मत घ्यायला पाहिजे. कारण आता मी तेच म्हणतोय आता जर तुम्हाला, लोकप्रतिनिधी दरवेळी आता तेच सगळेजण म्हणण्याचा तेच बोलणार आहेत. प्रयत्न करतो. मी समजलं का? तुम्हाला सगळ्यांचं कसं आता तुम्ही एक नागरिक म्हणून मतदार आहात, आम्हीही मतदार आहोत, आणि इथे जे नायगावकर आहेत ते एक मतदार आहेत. मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे. ते लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे की तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारले पाहिजे की कर्मचाऱ्यांना की इथलं काम का होत नाही, हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. आम्हाला प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारायचा आहे म्हणून आम्ही आमदारांना प्रश्न विचारले. माननीय लोकप्रतिनिधी जर बोलतायत आपण रस्त्याचं काम चालू केलं आहे, चांगली गोष्ट आहे. माझा थेट प्रश्न आहे, जर 60 दिवसाचा कालावधी दिला होता, त्या 60 दिवसाचा कालावधी जर पूर्ण झाला नाही, रस्त्याचा काम करण्याचा कालावधी जर पूर्ण झाला नाही, त्याच्या बाहेर गेलं तर कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे, किंवा कारवाई झाली दंडात्मक पाहिजे. कारवाई झाली पाहिजे, बरोबर आहे. शिस्त लागली पाहिजे महानगरपालिकेला कुठेतरी. मी समर्थक नाही आज तुमच्यासाठी, सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. मी रोज म्हणजे दर 15 दिवसांनी या रस्त्यावर या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, झाली पाहिजे. मान्य आहे. आम्ही तुमचे आणि मग post कारवाई every- करणार का? आम्ही तुमचे पोस्ट एव्हरीडे बघतो. आणि मला हे सगळ्या उत्तर गोष्टी- अपेक्षित मला- नव्हतं. मला एक सांगा, तुम्ही एक तुम्ही वर्ष प्रामाणिकपणे लावा. ज्यावेळी तुम्ही उद्या असं तुम्ही म्हणताय, वर्ष लावाल. ज्यावेळी असं तुम्ही म्हणताय की जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल तुम्ही दरवेळी बोलताय आणि त्या कर्मचाऱ्यांचा तिथल्या कॉन्ट्रॅक्टरवरती दबाव नाही असं सरळ सरळ दिसून येतं तुमच्या बोलण्यावरून. पण महानगरपालिका ही कोणाच्या अंडर आहे आता? जे तुम्ही ज्यांची तुम्ही समर्थक आहात, जसे माननीय कन्हैया बेटा भोईर आहेत आणि तिथले जे सभापती आहेत किंवा जे महापौर आहेत ते बहुजन विकास आघाडीचे आहेत. आता मला तुम्ही सांगा की जर तुम्ही ज्या व्यक्तींचे समर्थक आहात त्यांच्याकडे तुम्ही कधी गेलात का आणि त्यांच्या समोर तुम्ही आपलं म्हणणं मांडलात का? काल सुद्धा मी पालिकेतच होतो. दुपारी मी जेवून निघालो 2:30 वाजता, पालिकेतच होतो. आणि अनेक वेळा म्हणजे मी दर हप्त्याला जात असतो तिथे. एकटा माणूस काही बदलू शकत नाही. मान्य आहे ना, सगळं मान्य आहे. त्यासाठी युनिटी करून सगळ्यांनी दबाव आणला पाहिजे. परंतु हे राजकीय क्षेत्र असं आहे की कोणी कोणाच्या विरोधात जात नाही, कुठलाही पक्ष असू दे. सगळं तुम्ही जे एव्हरी डे फॉलोअप करत आता आहात. मला तर असं वाटतंय एक की मिनिट फक्त पत्रकार द्या म्हणून मला. पत्रकाराने हा प्रश्न उचलला तुम्ही पाहिजे. एक मिनिट फक्त मला द्या. महत्वाचं एकच आहे की ज्यावेळी तुम्ही एव्हरी डे सर्व प्रश्न मांडताय, FB पेजवरती तुम्ही प्रश्न मांडताय आणि प्रश्न मांडताना तुम्ही असंच दर्शवता की सगळीकडे कुठे काम होत नाहीये किंवा जिथे हलगर्जीपणा होतो या सगळ्या गोष्टी होत आहेत, तसं तुम्ही एका साईडने प्रयत्न करताय. तसंही आम्ही
ही तोच प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आता मला करतोय. आणि पालिका ऐका ना, एक मिनिट पालिका मला तुम्ही उत्तर बोलून देते. देत नाही. महत्वाचं आहे काय, पालिका मला मला एकच बोलायचं आहे हा. की जर हाक मतदाराची हा चॅनल कुठेतरी 1% तरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय की बाबा काम करण्याचा किंवा काम कोणाचं तरी झालं पाहिजे, किंवा जसं तुम्ही म्हणतात की वामन धाबा म्हणजे टिवरी फाटा टू बाफाने हा रोड अजूनपर्यंत कामच चालू झालेलं नाहीये. टेंडर निघाले, वर्क ऑर्डर निघाली, या सगळ्या गोष्टी झाल्यात. जसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आम्ही फॉलोअप घेण्याचा प्रयत्न करतोय आणि एक केविलवाणा प्रयत्न आहे की इथल्या नायगावकरांच्या जनतेसाठी किंवा आम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहतो तिथली नागरिक आणि इथले भूमिपुत्र जे एव्हरी डे रिक्षा चालवतात, त्या रिक्षावरती चालवताना त्यांना धुळीचा जो त्रास होतो, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही प्रश्नचिन्ह उभारतो आणि सरळ आमदारांना जर आम्ही प्रश्न करतो आणि आमदारांकडनं जर उत्तर घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी तुम्ही एक नागरिक म्हणून हाक मतदाराची या चॅनलला थोडा सपोर्ट केला पाहिजे. किंवा सपोर्ट आहे ना, आम्ही तुम्ही लाईव्ह सबस्क्राईब नाही करतो. लाईव्ह सबस्क्राईबचा प्रश्न नाही. तुम्ही असं म्हणता एफबी पेज वरती की या चॅनलला तुम्ही बाईट देऊ नका असं सरळ सरळ म्हटलं तुम्ही. ज्यावेळी जर तुम्ही असं म्हणताय तर आमचा पाय कुठेतरी खेचण्याचा प्रयत्न करता. आम्ही असं म्हणत नाही की आमच्यामुळे ही कामं होत आहेत, पण कुठेतरी हाक मतदार या चॅनलचा खारीचा वाटा तरी असावा अशी आमची इच्छा आहे. बाकी आम्हाला काय इथून काय पेमेंट मिळतो का किंवा इथून आम्हाला अर्निंग आहे का, तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं जणही की कशा पद्धतीने अर्निंग करतो हे तुम्हाला सर्व माहिती आहे. महत्वाचा एकच, मला जे चुकीचं वाटलं, तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर जे देतो. चुकीचं वाटलं तेच मनीष भोईर तुम्हाला मी सांगतो. तुम्ही खूप प्रामाणिकपणे एव्हरी डे पोस्ट करता आहात आणि फॉलोअपही करता आहात. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही फॉलोअप करता आहात, इव्हन इथल्या लोकप्रतिनिधींकडे जाऊनही तुम्ही फॉलोअप करतायत. त्यामुळे नायगावकरांच्या जनतेसाठी हातभार लागतोच आहे, त्याबद्दल दुमत आमचंही नाही. म्हणून तुम्हाला आम्ही पॉडकास्टला बोलवलेलं आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्तरही दिली. पण आम्हाला जे चुकीचं वाटलं की तुम्ही कुठेतरी आमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करताय असं वाटतं आम्हाला. तुमचा प्रश्न योग्य वाटला, प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला क्रॉस क्वेश्चन आम्ही करायला पाहिजे होतं असं तुमची इच्छा बाईट होती. घेऊन काय उपयोग मी आहे? तेच तर म्हटलं ना, आम्ही क्रॉस क्वेश्चन केला. तुम्ही क्रॉस क्वेश्चन जर घेऊ नाही शकत ना, तर तुम्ही व्हिडिओ क्रॉस क्वेश्चन घेऊ शकत नाही. टाइम खूप कमी होता आणि आम्ही जेवढा बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पाहिलं असेल की आम्ही 10 मिनिटं त्यांच्याकडून मागितलेली होती, घाईमध्ये होते आणि त्यानंतर तुम्ही बोलू शकले असता. कालावधी किती, जर तुम्हाला अभ्यास असता तर तुम्ही नंतर तुमचं मत मांडले असता. कोणतं मत मांडायचं होतं तुम्हाला? आम्हाला पटलं प्रश्न एकच होता, टर्म अँड कंडिशन मध्ये बसत नाही, अधिकारावर कारवाई झाली प्रश्न पाहिजे. एकच होता तुमचा. तुम्ही तुम्ही सरळ सरळ असं म्हणताय, तुम्ही असं सरळ पत्रकारिता करत असेल, पॉडकास्ट करत असेल, जर एखाद्याने उत्तर दिलं असेल त्यांच्या माहितीप्रमाणे किंवा त्यांच्या जे काय त्यांच्या नॉलेज प्रमाणे ते बोलले असतील, तुम्ही योग्य कागदपत्री माहिती घ्या आणि ते जनतेसमोर मांडा, तरच ते प्रश्न मार्गी लागतील आणि तुमचा छोटासा खारीचा वाटा पूर्ण होईल असं मला वाटते. जर असं नसेल तर कोणी व्हिडिओ बनवू नये. एक नाही महत्वाचा वामन दाबाचा तुम्हाला विषय सांगतो, ऐका बघा. बोलणं चुकीचं आहे की जर तुमचा अभ्यास नसेल त्या गोष्टीला. महत्वाचं एकच आहे की आम्हाला कळालं ज्यावेळी आम्हाला इन्फॉर्म झालं किंवा इन्फॉर्म केलं गेलं की त्या येत आहेत, आम्हाला 30 मिनिट्सही मिळाले नव्हते की आमदार मॅडम इथे येणार आहेत आणि आम्ही लगेच तिथे गेलो आणि त्यांना प्रश्न विचारलाय की हा जो रस्त्याचं काम चालू आहे म्हणून त्याबद्दल आम्ही प्रश्न विचारला नाही. महत्वाचा प्रश्न एकच होता. एक मिनिट फक्त द्या मला. ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारला तो म्हणजेच वामन धाबा जो टिवरी फाटा जो आहे आणि बोयदापाडा या दोन रस्त्याचं काम चालूच झालेलं नाही. प्रोसिजर काय आहे याबद्दल आम्ही विचारणा केली आणि विचारणा केली असता प्रोसिजरची माहिती नव्हती. प्रोसिजर काय नाही, तुम्ही कुठपर्यंत प्रोसिजर आलेली आहे ते विचारलं. वर्क ऑर्डर निघालेली नाही अजूनपर्यंत, परंतु टेंडर निघालेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या इन्फॉर्मेशन आमच्याकडे होती त्या पद्धतीने आम्ही त्यांना प्रश्न केले आणि त्यांनी उत्तर दिलं. महत्वाचं एकच आहे की ज्यावेळी इथे बोलण्याचा उद्देश एक आहे की हाक मतदार या चॅनलला तुम्ही ज्या पद्धतीने ट्रोल करण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं कुठेतरी ते चुकीचं वाटतं. कारण का आम्ही आणि तुम्ही प्रत्येकाला चुकत असेल तर चुकत असेल. हे बघा, माझं काय चुकत असेल तर बोलतात ना, मी काय बोलतो नाही मी बोलत नाही असं. मला एकच म्हणायचं आहे, प्रश्न विचारा. जो विषय होता वामन धाबा टिवरी फाट्याचा जो विषय, टिवरी फाटा आपला वामन धाबे न बोलता टिवरी फाटा बोललेलं बरं, जसं आम्हाला सांगितलं गेलं. फाटा ते बोयदापाडा रस्ता टेंडर निघाला, चांगली गोष्ट आहे, त्यांनाही श्रेय देऊ आपण, चांगली गोष्ट आहे. पण नियमावली अशी आहे, कोणतंही टेंडर काढल्यानंतर त्याचा
जे काय तांत्रिक एक लिफाफा निघतो, एक तांत्रिक एक ऑर्डर देतात, त्याच्यानंतर एक प्रोसिजर चालू होते, टेंडर भरणं किंवा या नाही नाही टेंडर भरल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. ओके. त्यांची Tender निघाल्यानंतर tender गुणवत्ता भरणार. मी रोजच्या रोज टाकत असतो, बरोबर. मला लागला हाताला का मी टाकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट होती की त्याला कार्यादेश द्यायचा, त्याचा सुद्धा एक ठराव घेतला जातो. पहिला कोणी पालिकेमध्ये निवडून म्हणजे निवडणूक झाली नव्हती, म्हणजे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधीच नव्हते असं म्हणायचं. आणि प्रशासकच महापौर, प्रशासक स्थायी समितीचे सभापती सर्व काही तेच सर्व होते. प्रशासकच होते. ते आपले मुख्यमंत्री इकडचे बरोबर. तेच सगळं ठरवणार स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरच होतं ते. आणि तेच सगळं करायचे. तर थोडा फास्ट पण व्हायचं काम. म्हणजे कसं फास्ट व्हायचं, सगळं त्या एकाच्याच हातात होतं. म्हणजे आता तुम्हाला आता म्हणायचं ऐका slow ना, process तुम्हाला झाली. सांगतो स्लो प्रोसेस काय आहे माहिती आहे. पालिका आली, आता नवीन महापौर बसले, आता त्यांचा जे काही जी समिती स्थापन करा, जी काही त्यांची निवडणूक झाल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे याच्यावर महापालिकेवर बसायला, ती थोडा कालावधी गेला. तो सगळ्याच महापालिकेमध्ये गेला. आणि जो कार्यादेश द्यायला जो ठराव घ्यायला लागायचा पालिकेला, तुम्ही ठराव ऑनलाईन सुद्धा बघू शकता महापालिकेच्या. बरोबर आहे. आणि मी काय खूप शिकलेला माणूस असा आहे नाही, मी सामान्य माणूस आहे. तुम्हाला मी पहिल्या याच्यामध्ये नाही, मी ते नाही सांगितलं, म्हणत आहे. मी सामान्य प्रत्येक व्यक्ती- ऐका, तुम्ही क्रॉस सामान्य करू नका. आता मी तुम्हाला बोलायला देईन. हा ठीक आहे, बोला बोला. मी मी बोलतो. सामान्य माणूस आहे, मी काय मोठा उच्च शिक्षित नाही आहे. जे शिकलेले आहे मी तेच बोलतो. ज्यांनी ते जर अधिकार घेतले असतील, कोणी असतील ज्या ज्या क्षेत्रामध्ये, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जर शिकलेले असतील तर अशा प्रकारची कामं करायला पुढे या. लोकांची दिशाभूल करू नका. कुठल्याही प्रकारे दिशाभूल झाली नाही पाहिजे. आता ठराव घ्यायचं काम कोणाचं आहे? पहिला प्रशासक घेत होता, कोणाचं आता आहे? पूर्ण महापालिकेमध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांचा होता. नगरसेवक नगरसेवक, महापौर, जे काही सभापती असतील स्टँडिंगचे, बरोबर. त्यांना जे पैशाचं वगैरे जे काही असतं त्याला जी मान्यता द्यायला लागते, त्यांचं काम होतं. आता त्यांनी दिल्यानंतर आता म्हणजे काहीतरी- सत्ताधारी पक्षाचं काम आहे सरळ सरळ आता दिसून हा, येतं. मी नगरसेवक महापौर बोललो ना, तेच म्हणतोय मी पूर्ण. कोण कुठे आहे तेच कधी कधी कळत नाही. तर कसं आहे, ते झाल्यानंतर काम होणार आहे. आता ही मला माहिती होतं म्हणून मी जास्त काही त्याच्यावर बोललो नाही. मी फॉलोअप घेत होतो कधी आपला जसं प्रशासकीय तुम्ही आता ठराव आहे. म्हणालात पहिल्या महासभेमध्ये तो हा. ठराव घेतला पाहिजे होता. ऐका पण त्याचं घेतला उत्तर नाही. देतो ना. तिथे काय झालं पहिल्या महासभामध्ये, काय झालं तुम्हाला माहिती आहे? जो गोंधळ झाला तसं म्हणायचं तुम्हाला. आज जर 5 वर्षांनी मी निवडून आलोय, मला कुठेतरी सामाजिक मी जर असतो ना, सामाजिक मला प्रश्न मांडायचे, पहिला मी माझे मांडणार. ते गदारोळ करायला मला वेळ नाही. बरोबर. दुसऱ्या पण बाजू आहे, जा कोर्टामध्ये. तुम्हाला जर एवढी 2024चा जे सगळं नालेसफाईचा विषय होता, मी आयट्या टाकून पैसे भरून मी माहिती जनजागृती केली. माहिती करून आम्ही कुठल्याही प्रकारे ब्लॅकमेलिंग केली नाही. ती माहिती त्यावेळेस सुद्धा मॅडमच्या पीएला दिली होती मी. का 18 काहीतरी त्यावेळेस 14 करोड रुपये खर्च झाला. आता काहीतरी म्हणतात 2025ला 18 करोड रुपये झाला. आम्हाला माहिती आहे, मला कळतं का याच्यामध्ये घोटाळा चालू आहे नालेसफाईमध्ये. चांगला मुद्दा काढला, पण जे महत्वाचे प्रश्न होते ते बाजूला राहील. महत्वाचा प्रश्न ते काय महासभा संपणार आहे का? नायगावकरांचे प्रश्न जसं म्हणायला लागेल की जो रस्त्याचा प्रश्न आहे तो ती त्यांनी खंत मला सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा आहे. बरोबर आहे. आता पहिल्या महासभेत का नाही घेतला, पण त्याच्या मागे पण म्हणजे कारण आहेत तुम्हाला ना. असं म्हणायचं आहे की तो जो गोंधळ झाला त्याच्यामुळे तो प्रश्न घेतला नाही गेला असं सरळ सरळ म्हणताय का प्रश्न तुम्ही? तर तसंच आहे कसं आहे सगळीकडे. माहितीये की ज्यावेळी महासभा होते त्याच्या आधी एक अजेंडा तयार केला जातो. तो अजेंडा सगळ्यांना दिला जातो. त्या अजेंड्यामध्ये हा प्रश्न आहे की नाही हे आपले लोकप्रतिनिधी बघणार, किंवा विरोधी पक्ष नेते जे आहेत किंवा विरोधी बाकावर जे बसलेले नगरसेवक आहेत किंवा आपले नगरसेवक जे आहेत त्यांच्याकडे अजेंडा येतच असेल. आता आणि त्यांनी तुम्हाला तो याचं चेक उत्तर केला देतो. पाहिजे होता की महासभेमध्ये रस्त्याचा अरे विषय जो मारामाऱ्या आहे सुरू की झाली नाही. यांच्या तिकडे, तुम्ही बघितलं. आम्ही हसत होतो टीव्हीवर, नाही, या गोष्टीवर मी हसत होतो. बरोबर आहे. जे सगळे मी माझं पत्र घेऊन गेलो महापालिकेत. ऐका ना, कार्यालयामध्ये जाऊन माझा विषय मांडायच्या अगोदर तिकडे मारामारी सुरू झाली. तर माझा विषय पूर्ण होणार आहे का? पण त्याचा निकाल लागणार आहे का? तुम्ही जी सांगा मला. महासभा झाली त्या अजेंड्यामध्ये तो विषय होता की नाही, जर नव्हता तर तो विषय तिथे ऍड करण्यात यावा. हे कोणाचं काम होतं असं तुम्हाला वाटतं? पहिल्या दिवसापासून मी ज्यांचा समर्थक आहे, माझ्याकडे सर्व पत्रव्यवहार सुद्धा असतो. मी माझ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे ते देतात. जे काही पत्रव्यवहार करायचा असतो कधी कधी मी सुद्धा करतो त्यांचा पत्रव्यवहार. मला आवड आहे या सगळ्या नाही, गोष्टींची. ते कोणाचा दिसतंच, जरी ते दिसूनच प्रश्न येतंय पुढे, की तुमचा अभ्यास आणि त्या पद्धतीने जो आहे. आता समजा मी एखादा, तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे ना की अजेंड्यामध्ये नव्हतं का, हा, तर आपल्या साहेबांनी त्या अजेंड्यामध्ये टाकलेलं होतं का हे अजेंड्यामध्ये घ्या. म्हणजे आता- अजेंड्यामध्ये टाकलेलं ऑलरेडी होता तो विषय हा. आणि तरीही तो घेतला गेला नाही असं म्हणायचं. घेतला गेला का नाही याचा आपल्याला
माहिती नाही. ते घेतला गेलाच नाही आहे, म्हणून मी तो तुम्हाला समजलं बोलतो मला, की परंतु याच्या त्या बाबत- अजेंडामध्ये होतं हे कन्फर्म आहे तुम्हाला? दिलेला त्यांनी. म्हणजे कन्फर्म नाही आहे तुम्हाला की अजेंड्यामध्ये होता की नाही होता? हा, पण पहिल्या सभेमध्ये गोंधळ झाला, त्याच्यानंतर जे काही विषय होते ते पण कळाले. त्यानंतर- एकच विषय आम्हाला कळाला नालेचा पैसा. त्यानंतर जो गोंधळ झाला, गोंधळ झाल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा महापौर जे आहेत, जे आपले, त्यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं की गोंधळ झाला किंवा काही झाला तरीही महासभा ही खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. सगळे विषय जे होते ते विषय प्रामाणिकपणे घेतले गेलेले आहेत आणि मार्गी लागण्याचा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या गोष्टीचं स्टेटमेंट जेव्हा येतं त्यावेळी याचा अर्थ असा आहे की नायगावकरांचा जो प्रश्न होता, जसं तुम्ही म्हणतात की टिवरी फाटा आणि ते बोयदापाडा ह्या रस्त्याचा प्रश्न त्या महासभेमध्ये घेतलाच गेला नाही आणि त्या अजेंड्यामध्ये नव्हता. म्हणून मी असं म्हटलं नाही की घेतला नाही, असं नाही घेतला नाही असं सगळे विरोधक असंच म्हणतात की घेतलाच नाही. कोणाला माहिती आहे घेतलाय की ऑन नाही. कॅमेरा विरोधकांनी म्हटलं की तो त्या पुरावा काय महासभेत, आहे त्याला? तुम्ही असं म्हणताय ते कोण- की जे मी काय बोलतो, भारतीय मी जनता समजा- पार्टी, ऐका ना, भारतीय जनता तुम्ही निवडून पार्टीचे नसेल जे आले सदस्य तर आहात, तुम्हाला त्यातलं काय समजणार आहे? अजेंडा कोणाकडे आहे? मी तेच म्हटलं तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही असं म्हणताय की एक सामान्य व्यक्ती जो प्रश्न विचारणार त्याला माहित नसतं काय. आता जसं तुम्ही म्हणालात, तो काय करणार आहे? जे लोकांना आपण निवडून दिलेलं आहे किंवा जे लोक निवडणुकीसाठी उभे राहिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारणार, बाबा हे काम आहे, हे का होत नाहीये? जर होत असेल तर नाही होत असेल याचं कारण काय आहे? तेच हक मतदाराची चॅनलने केलं आणि त्यांनी जी प्रश्नांची उत्तरं दिली तीच लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असं असतं तर काहीतरी कट केलं किंवा त्याच्या व्हिडिओज मधून हे काढून टाकलं, असा प्रश्न नव्हता. आणि त्या दिवशीचा प्रश्नाचं पण उत्तर देतो तुम्हाला. ज्यावेळी मॅडमला मी प्रश्न केले त्यावेळी मॅडमना प्रश्न झाल्याच्या नंतर मी लगेच गेलो आणि त्यांना सॉरी असं म्हटलं. मी हे तुम्ही याच्यावरती पण टाकलंय FB वरती, तेही मी क्लिअर करतो. याचं रिझन असं आहे की ज्यावेळी मॅडम उत्तर देत होत्या त्यावेळी मी त्यांना थांबवलं आणि थांबवल्याच्या नंतर मी त्यांना आमचे प्रश्न मांडले आणि मला असं वाटलं त्या एक महिला आहेत आणि एक संविधानिक पदावरती असलेली व्यक्तीला मी बोलताना थांबवलं. याच गोष्टीसाठी मी त्यांना म्हटलं, मॅम जर काही चुकलं असेल तर सॉरी म्हटलं त्यांना, परंतु जे मी प्रश्न विचारले हे नायगावकरांना कळीला लागणारे प्रश्न आहेत. जसा रस्ता झाला, रस्त्यामुळे आणि इथले जे भूमिपुत्र आहेत हे रिक्षा या व्यवसायावरती जास्त अवलंबून आहेत आणि दररोज 12-12 तास 10-10 तास ते रिक्षा चालवतात. त्या धुळीमधून ते रिक्षा चालवतात, तोंडावर अक्षरशः रुमाल बांधून त्यांना रिक्षा चालवावी लागते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा जर रस्ता जर झाला, ह्या दोन्ही रस्त्याची कामं जर झाली तर त्यांच्यासाठी आणि इथे राहणाऱ्या हिंदी भाषिक असतील किंवा अदर मराठी जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट होईल. ह्यासाठीच तो प्रामाणिकपणे प्रयत्न होता की आमदारांना थेट जाऊन उत्तर प्रश्न विचारणं. पण जर तुमची अपेक्षा अजून असं आहे की त्यांना आम्हाला क्रॉस क्वेश्चनच करायला पाहिजे होते की 60 दिवसाचं, जसं तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केलं, आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती, प्रामाणिकपणे सांगितलं गेलं की मला ती इन्फॉर्मेशन होती की 60 दिवसाचा कालावधी दिला गेला होता, परंतु 60 दिवसाचा कालावधीमध्ये तो रस्ता झाला नाही आणि मॅडमला आम्ही असं विचारायला पाहिजे होतं, क्रॉस क्वेश्चन करायला पाहिजे होते. तर आम्ही ज्यावेळी मॅडम येतील पुन्हा, आम्ही त्यांना तो पुन्हा प्रश्न विचारू की तुम्ही ज्यावेळी टेंडर काढलं त्याच्यानंतर 60 दिवसात तो रस्ता नायगाव ते हायवे बाफाने हा झाला पाहिजे होता, अजूनपर्यंत त्याचं काम झालेलं नाहीये. याच्यावरती जर तुम्ही जर नाही झालं असेल तर त्याला कारणीभूत कोण आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती कारवाई का होत नाहीये, हे प्रश्न आम्ही प्रामाणिकपणे त्यांना विचारू, जसं तुम्हाला जी अपेक्षा आहे हाक मतदार या चॅनलकडून. दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रामाणिक तुम्हाला एक सांगणं आहे, जसं तुम्ही एव्हरी डे पेजवरती ज्या पद्धतीने प्रश्न करता लोकांना, ज्या पद्धतीने तुमचे मुद्दे मांडतात, तसाच आमचा हाक मतदाराचा चॅनल हा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे की कुठेतरी नायगावकरांचे प्रश्न चांगले सुटतील आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यांना कुठेतरी आमचा हातभार लागेल. एवढेच प्रयत्न आहे आमचा. क्रॉस व्हिडिओ सुद्धा घेतलेला त्याचा, एक दुसऱ्या पक्षाच्या माणसाचा सुद्धा तुम्ही कोणतं नाव सांगा, घेतला ना आता तुम्ही, कोणाचा? चेतन भोईर यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की आता मला हे सुद्धा पटलं नाही का डांबर अवेलेबल नाही आहे. ऐका ना, बरोबर आहे, इराणचं काय युद्ध चालू आहे वगैरे, म्हणजे पेट्रोल पासून ते बनते, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी जे मुद्दे डिग्री पण सांगू शकतो किती डिग्रीवर बनते, आपण सगळा अभ्यास केला. आता तुम्हाला सांगतो, कार्यदेश 28 तारखेला दिलाय का नाही, बरोबर आहे. बरोबर. त्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा काम चालू करायला सांगायला कोणाचंही नियंत्रण नसावं. मी स्वतः समर्थक जरी असलो तरी मी त्यांच्यासोबत रस्त्याचा पाठपुरा करायला आतापर्यंत सिटी इंजिनियर 4 ते 5 वेळा भेटलेला आहे.
काही ठिकाणी असं आढळून आलं की कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट अडकून आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला त्यांच्या चेतन खरे त्यांनी ऐका ना, मी तुम्हाला चुकीचं केलं असं सांगतो, म्हणायचं मी तुम्हाला. तुम्हाला त्याचं उत्तर देतो. डांबर तेव्हा तर इराणचं युद्ध नव्हतं चालू. ओके, म्हणजे हा ओके, त्या युद्धाच्या आधीपासून जे काम चालू झालं असं म्हणायचं. आता आमची यात्रा आलंय. बरोबर आहे. हा माझ्या मनामध्ये राग काय आहे मी तुम्हाला सांगतो. किती पत्रकार आपल्या इकडे खूप आहेत. नायगावपुऱ्यामध्ये किती पत्रकार खूप आहेत. आहेत, त्यांनी तो प्रश्न विचारला पाहिजे सगळ्यांना असं तुम्हाला म्हणायचं. बरोबर आहे ना. बरोबर आहे. कारण काय बापाने ते नायगाव स्टेशन किती किलोमीटरचा रस्ता आहे. 3.5 3 to 4 3 to 4 बिटवीन आहे. 5.5 किलोमीटरचा रस्ता आहे. 2023ला जेव्हा मला रिक्षा चालक मला संघटनेवर पद भेटलं, मला सुद्धा यातलं काही नॉलेज नव्हतं. मी सुद्धा नवीन होतो. ITIचं काम चालू केलं, रस्त्याची माहिती काढली, रस्त्याचा क्रमांक काय, रस्ता कुठून कुठपर्यंत आहे, एवढ्याच मर्यादित नाही रस्ता तो. पहिला सार्वजनिक बांधकाम विभागाचा, काल सुद्धा एक मी पोस्ट टाकली की सार्वजनिक बांधकाम विभागाचा शकुनी कोण आहे. 2022 पासून कन्हैया बेटा भोईर हे या रस्त्याचं हस्तांतरण करून महानगरपालिकेच्या ताब्यात देऊन हा रस्ता काँक्रिटीकरण झाला पाहिजे अशी मागणी उचलत आहे 2022 पासून. त्यांचं म्हणणं असं आहे की मी 2019 पासून सुद्धा करत आहे. हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे ती कुठून होते ही मला कळल्यानंतर मी धावाधाव घ्यायला लागलो चीफ इंजिनियर सार्वजनिक बांधकाम विभाग मर्जबनपतला. तिथे गेल्यानंतर मला यांच्याशी कसं खेळायचं आहे मला सुद्धा माहिती आहे. हे लोकांशी खेळतात उत्तरामध्ये. मी मागणी केली का हा रस्ता काँक्रीटचा व्हायला पाहिजे, नाहीतर हा रस्ता जर तुम्ही राज्यमार्ग 83 असा जर याला पदोन्नती दिली असेल, दर्जा जर दिली असेल, पदोन्नती काढतो, दर्जा जर दिला असेल, हा राज्यमार्गाचा जर दर्जाचा रस्ता असेल तर हा याची लांबी रुंदी किती असली पाहिजे. जर लांबी बरोबर असेल म्हणून तुम्ही जर दर्जा दिला असेल त्याची रुंदी पण तेवढीच पाहिजे. तुम्हाला म्हणायचं आता काय ऐका ना exactly- पुढे, exactly आता ऐका. म्हणायचं काय, आत्ताचा जो प्रश्न तुम्ही केलात की ज्यावेळी इथला जो रस्ता बनलेला नाही आणि जी यात्रा तुमची जे आहे, जे एक भावनिक तुम्हाला दुखवलं गेलं आहे, रस्ता की जो रस्ता हस्तांतरण एवढा झाला पाण्याच्या 2024ला मार्च महिन्यामध्ये. आज आपण मार्च महिन्यामध्ये पूर्ण वर्ष. बरोबर आहे. आमचं आंदोलन झालं, माझा अभ्यास होता. आंदोलन जर तुम्ही बघितलं, अभ्यास होता म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या तोंडातून एक शब्द न निघाला. पाठपुरावा योग्य होता. GR माझ्याकडे आहेत, पत्रव्यवहार प्रॉपर झालेले आहेत, रस्त्याची माहिती आहे. ऐका आता पुढे, हे बरोबर आहे का ना. आता तुम्हाला पण माहिती नाही 3.5 किलोमीटर आहे, बरोबर. 5.25 किलोमीटरचा रस्ता 11 मार्च 2024 रोजी हस्तांतरित झाला महापालिकेकडे. का तर आमच्याकडे निधी नाही हा रस्ता बनवण्यासाठी. सदर महापालिका आहे, आता तुम्हीच करा तुमचा रस्ता, कारण तुमचे नागरिक तिथे राहतात असं त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचा. आम्ही स्वतः माझ्या कानाने ऐकलंय, मी बसलोय मिटिंगला त्यांच्यासोबत. मी कुठलंही पद नाही माझ्याकडे नसताना सुद्धा मी चीफ इंजिनियरच्या. एकच तुम्हाला प्रश्न करतो की ज्या पद्धतीने तुम्ही आता मी तुम्हाला कंटिन्यू करू दे ना, मग तुम्ही बोला. नाही नाही बोला, पाहिजे तेवढं बोला. बोला, मी तुम्हाला नंतर बोलतो ज्या गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप घेत हा रस्ता काँक्रीटचाच झाला पाहिजे. बरेचसे नेते आणले मी पूर्वी काय कोणाचा याचा त्याचा नव्हतो. बरेचशी माणसं आणली, का झाला पाहिजे काँक्रीटचा रस्ता. आज ते म्हणतायत ना काय, आता मला हसायला येतं कधी कधी त्यांच्या कमेंट वाचून, किंवा आम्ही असं त्यावेळेला जेव्हा आणलेलं 2024ला तेव्हा ते बोलले की टोलचेच रस्ते फक्त काँक्रीटचे होतात, अंतर्गत होत नाही. ओके, तसं त्यांचं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं का हा राज्यमार्ग दर्जाचा आहे, हा व्हायला पाहिजे. हा काय माझा गल्लीतला रस्ता नाही किंवा छोटा रस्ता सिटी मधला, खूप लांबचा रस्ता आहे. सगळंच झालं पाहिजे, माझी इच्छा आहे. सगळीकडे अशीच उत्तर आहेत की फंड नाही आहे. याच्या मागचं राजकारण वेगळं आहे, ते तुम्हाला माहिती आहे. फंड नाही आहे हे सगळ्या खरं म्हणजे तसं स्टेट PWD जर सांगत असेल, स्टेट PWD माझ्याकडे फंड नाही, चीफ इंजिनियर सांगत असेल माझ्याकडे फंड नाही, तो आणावा लागेल तिथून, हे करायला लागेल. मग तुम्ही पगार घ्यायला कशाला बसले? तुम्ही पण तरी म्हणजे सुचवू शकता ना शासनाला. तुमचा रोष जो आहे ना आणि तो पूर्ण कर्मचाऱ्यांवरती जास्त दिसून येतो. 2025ला हेच तर किडे आहेत. राजकीय लोकांना अर्ध्यापेक्षा राजकीय लोकांना ब्लॅकमेल करून यांच्या पोळ्या बाजून घ्यायची कामं करतात. कर्मचारी शिकवतात ना कसं काय करायचं काय. हे तुम्हाला असं सगळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकेतील कर्मचारी असतील, त्यांचाच दोष आहे या सगळ्या गोष्टीवरती. असे लोकप्रतिनिधींचा काहीच दोष नाही असं सरळ सरळ म्हणताय तुम्ही. आता तुम्ही सांगा मला, हा PWDचा ब्रिजचं काम झालं, कुठे बोर्ड लावलंय का नाही?
नाही, बोर्ड तर लावला पाहिजे होता, कारण का नाही लावला? हा आहे कळायलाच पाहिजे नाही लोकांना की बरोबर काय आहे. चालू आहे, किती माझी आणि रक्कम किती झाली वेळ लागणार आहे प्रत्येक सगळ्या वर्षी अपडेट करायला लागते. जर मी वाढीव पेमेंट घेतलंय ना, आता वाढवून जर मी टेंडरच्या बाहेर गेलाय ना, ते पण अपडेट टाकायला लागते. ती 2025 2025 ला आमचं पोट पूर्णतः रस्त्यावर अवलंबून होता आणि बहुतेक लोक जे कामाला जातील ते याच रस्त्यावरून जात होते. तुम्ही एक प्रामाणिक, मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या गाडीची अवस्था बघा, जा तुम्ही कॅमेरा फिरवा तिथे. तेच म्हटलं ना मला, पण एक तेच 2 वर्ष वाटतंय. मी लॉस मध्ये आहे. या राजकारणाच्या पायी आम्ही 2 वर्ष लॉस मध्ये आहेत. हे जे रस्त्याचं राजकारण चालू आहे ना, याच्यामध्ये अधिकारी सुद्धा आहेत. पूर्ण 2025 खड्ड्यामध्ये गेला. भर पावसामध्ये टेंडर म्हणजे जे कुठे आम्हाला नशिबात होतं पॅचवर्कनं थोडंफार, मला खरं म्हणजे जेन्युइन विचारलं ना, या फंद्यामध्ये काय पडायची गरज नव्हती. कोण किती खातंय, हे पण खातंय, असं ते नाहीये खातंय, ना, आम्ही असं नंतर नाही पडायला तर लागलो. तुम्हाला असं वाटतं तर बोललं तर काय प्रॉब्लेम आहे? आणि खूप जाणीव- कमी माणसं आहेत ती बोलतात. 2025 साली तर पूर्णच नुकसान झालं. पूर्ण म्हणजे पावसाळ्यात गेल्यानंतर तरी भरून निघतील, किंवा पावसाळ्यात थोडंफार त्यांनी काही लावलं, लाल्याच लिस्टी बिस्टीप लावून गेलेत. त्याच्यानंतर पावसाळा गेल्यानंतर ते टेंडरच, म्हणजे जी अपेक्षा होती का पावसाळा गेल्यावर आता होईल पॅचवर्क थोडे, नंतर काय आज होईल उद्या होईल, त्यामध्ये पूर्ण वर्ष नंतर पण त्याची पण एक कॅपॅसिटी असते, त्याच्यामध्ये काय डांबर नसते. ते जे मला झालेलं माहिती आहे आहे. ते पण खराब झालं असं का म्हणायचं? आत्ताच्या ह्याच्यामध्ये प्युअर डांबर नसते. आता यांनी वेगवेगळी मानांकनं जी चेंज केलेली आहेत, जे टायर जे असतात ना आपले रबर, ते वितळवून त्याच्यामध्ये मिक्स करतात, म्हणून जी ते प्रक्रिया आता आहे ती बदललेली आहे. रस्ते वाहून जातात, रस्ते फुटतात. आता 2026 आला, निवडणूक झाली, आता यांची प्रशासकीय जी प्रक्रिया आहे पूर्ण होईल तेव्हा चालू द्या. याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचे अजून भरपूर मुद्दे असतात. माहिती जर घ्यायला गेलो आपण, अजेंड्यामध्ये महत्त्वाचेच विषय होते पहिला रस्त्याचे, आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये यांनी मंजूर केले. आपल्याला काही हरकत नाही, पण हे पावसाच्या आता अगोदर जेव्हा झाले पाहिजे. चेतन भोईर यांनी आता मी तुम्हाला आणतो, सांगितल्याप्रमाणे की मी पूर्ण 1 होऊ दे ना तारीख- माझा. तेच म्हटलंय की आता तुमचं जे- 2026 आहे का नाही, आता पुन्हा पावसाळा येईल, हा रस्ता टिकणार नाही, मला माहिती आहे. नाही, ते तुम्ही दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की हा पाया पावसाळा येईल. कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलंय मला माहिती आहे, कोण मटेरियल टाकतंय मला माहिती आहे. काम गाववाल्यालाच भेटलं पाहिजे, भूमिपुत्रांनाच भेटलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. मी मराठी माणसाला भेटलं पाहिजे, पण जर जो माणूस जर लायक नसेल त्याच्या, तर का दिलं पाहिजे त्याला? तुमच्याकडे जर 10 कोटी रुपये जर ज्यांना नसतील- काम मिळालंय ते लायक नाही आहेत त्या कामाच्या, असं सरळ सरळ तुम्ही म्हणताय. नाही, किती पोल्युशन बघितलं, हा राजकीयचा भाग नाही आहे. तुम्हाला पोल्युशन अनुभव नसेल भेटला, मी रिक्षा नाही चालवतो, नाही, अनुभव का नाही मिळणार सगळ्यांना? जसं तुम्ही रिक्षा चालक जे आहेत त्यांना अनुभव आम्ही मिळतो, ओपन आहे. सर्वसामान्य नाही, आम्ही ओपन आहे, सर्वांना नाही सर्वसामान्य भेटत आहे. माणसं जी आहेत ती रिक्षा नाहीच येत आहेत ना. तुम्ही लक्षात घ्या, त्यांनाही मी ते काय अनुभव बोलतो, तू काय आमच्या बरोबर 100 वेळा फेरे मारणार आहे तो? मान्य आहे ना, रिक्षावाल्यांना जास्त त्रास होतो हे 100 पटीने आम्ही नाकारतच तुमच्यापेक्षा, नाही. तुमच्यापेक्षा 100% 100 पटीने. मग त्यासाठीच तर आम्ही आवाज उचलतो ना. जर त्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलं तर त्याने लगेच पूर्ण करायला पाहिजे होतं. तो प्रत्येक गोष्टीमध्ये थांबतोय. खडी टाकली का जे साफसफाई करायचं आहे, मी तो सुद्धा मुद्दा उचललेला, जी साफसफाई करायची आहे कॉम्प्रेसर आणून, ते सुद्धा तो करत नाही आहे. म्हणजे हवेनी उडेल, गाडीनी उडेल, माझे पैसे वाचतील. त्याच्यासाठी जी काय तरतूद केलेली आहे साफसफाईचे, ते पैसे खिशात जातील, किंवा ज्यांना कोणाला द्यायचे आहेत कट स्वरूपात तिकडे जातील. म्हणजे सरळ खूप भ्रष्टाचार चाललाय असं सरळ भ्रष्टाचार आहे. आणि जर मला नॉलेज आहे म्हणून मी बोलू शकतो, जर तुम्हाला नॉलेज असतं त्यावेळेला नाही नाही, तुम्ही ऐका बरं. ज्यावेळी तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचार, ज्यावेळी आपण नाव घेऊन बोलतो कोणाचा, त्याचा पूर्ण प्रूफ असणं गरजेचं. तुमच्याकडे तो आहे का? तो माझ्याजवळ द्या, मी ऑन कॅमेरा तो बसतो. तो जो प्रूफ तुमच्याजवळ असेल की इथले जो कर्मचाऱ्यांनी काम चालू केलं आहे आणि या कामाचा मध्ये भ्रष्टाचार खूप प्रमाणात होत असेल, त्याचा काही कायदेशीर पुरावा किंवा कागदपत्र जर असतील तर तुम्ही माझ्याकडे द्या. मी आमदार तुम्ही मॅडमच्या समोर बोलताय एका येतो. बाजूला माझी तुम्ही पेज पूर्ण पाहत असता,
मी काय म्हटलं आता तुम्हाला, जर पुरावा आहे ना, मी तुमच्याकडे टाकलाय ना सर्व. तुम्हाला पाहिजे का? असतील तर माझ्याकडे तुम्ही द्या, मी उद्या तुमच्या इथे येतो, वाटलं आता तुम्ही द्या माझ्याजवळ, मी ते पेपर घेऊन आमदार मॅडम यांच्याकडे जातो, त्यांना या प्रश्न विचारतो की हा जो घोटाळा झालेला आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की या पूर्ण रस्त्यावरती फक्त आणि फक्त भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यामुळे या कामाला डिले होत आहे, 60 दिवसाचा जो कालावधी होता तो उलटून गेल्याच्या नंतर हे आता जी यात्रा आहे, जे भावनिक जो विषय आहे जुचंद्र गावातील किंवा नायगावच्या पूर्ण जनतेचा एक भावनिक जी मानणं आहे किंवा जी देवीची यात्रा आहे त्या यात्रेमध्ये सुद्धा ही रोडची परिस्थिती जशी जैसे ती आहे आणि ते काम अजूनपर्यंत झालेलं नाही हे आम्हाला कळतं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता की तुमचा अभ्यास जास्त आहे आणि सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही कर्मचाऱ्यांशी पाठपुरावा करता आहात आणि एव्हरी डे पाठपुरावा करताय, त्याचा त्याबद्दल आम्हाला दुमत नाहीये की तुम्ही करत नाहीयेत किंवा करता, परंतु एक सामान्य व्यक्ती कडे एवढा टाइम नाही, ते काय करतायत, त्यांचा प्रश्न सरळ सरळ असा आहे की बाबा काम होत नाही आहे आणि काम झालेलं नाही आहे. आणि जे तुम्ही म्हणता की कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारायचा, तर आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत ते कशासाठी दिलेले आहेत, त्यांचं काम आहे की त्यांनी ते कर्मचाऱ्यांकडून फॉलोअप्स घेतले पाहिजे. बाबा माझ्या विभागामध्ये किंवा माझ्या विधानसभा विभागामध्ये असो या विभाग क्रमांक 27 मध्ये असो किंवा तिथले नगरसेवक असो, त्यांची कामं आहेत की त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ती काम कसंही करून घेतलं पाहिजे, असं तुम्हाला नाही वाटत? मग एवढे ITI म्हणजे माहिती अधिकार कायदा आला सुद्धा नसता, मी तुम्हाला म्हणतो ना डायरेक्ट. आणि एवढे सामाजिक कार्यकर्ते ज्या प्रशासनाविरोधात बोलतात, या व्यवस्था तयार नसे झाले. मान्य आहे ना, कसं तुम्ही मान्य नाही करत? असं म्हणताय की पण ते बोटावर मोजण्यासाठी सारखे आहेत, जसं तुम्ही आता म्हणताय जुचंद्र गावातले 1-2 व्यक्ती आहेत जे असं बोलतायत किंवा तुम्ही त्याच्यामधले एक आहात की एव्हरीडे RTI टाकताय किंवा इन्फॉर्मेशन घेताय, तुम्ही त्या कर्मचाऱ्यांशी जाऊन फॉलोअप्स करताय, परंतु तुम्हाला इथल्या जनतेने निवडून दिलेलं नाही. तुमचं कर्तव्य आहे, तुमचं कर्तव्य आहे असं नाही म्हणत आहे की तुमचं कर्तव्य नाही, परंतु ज्यांना निवडून दिलं आहे त्यांचंही कर्तव्य आहे की ते प्रयत्न करत असतात असं तुम्हाला म्हणतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सर्व नागरिकांनी तुम्ही जसं काम करताय तशा पद्धतीने केलं पाहिजे का फॉलोअप्स, असं म्हणायचं का तुम्हाला? तेवढा टाइम नाही, अधिकार आहे पण त्याला सामान्य माणसाला टाइम नाहीये आणि तेवढे तुमच्यासारखे अभ्यासू नाहीयेत किंवा ते सुशिक्षित तेवढे नाहीये. मी बोललो का मी सुशिक्षित आहे? तुम्ही सुशिक्षित नाहीयेत सरळ म्हणताय का? तुम्ही ग्रॅज्युएट आहात? सुशिक्षित म्हणजे मी ग्रॅज्युएशन वगैरे एवढं मोठं उच्च शिक्षण घेतलेला माणूस नाही आहे. अशिक्षित अर्थ समजतं, अशिक्षित इन द सेन्स त्यांना वाचता लिहिता येत नाही असेही इथे राहणारे व्यक्ती आहेत जे बोलतात ना की कर्मचारी एव्हरीडे काम करून पोट भरणारेही माणसं आहेत, त्यांच्याशी आपण तुलना करू. या बिल्डिंगची माणसं म्हणू नका, तो अशिक्षित असतील. तुम्हाला असं वाटतं की अशिक्षितही नाही आहेत असं नाहीये? तुमच्यासारखेच सगळेजण सांगतात का आज मला वेळ नाही आहे, याचा व्हिडिओ मी पहिला असं म्हणजे सगळ्यांनी तिथेच गेलं पाहिजे एव्हरीडे, जशा तुम्ही जसे FB वरती प्रश्न टाकता तसे सगळ्यांनी टाकले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? आज मी एकटा टाकतोय ना तर ते व्हॅल्युएबल का नाही माहितीये? कारण दुसरा कोण विचारत नाही. त्याची जर संख्या वाढली ना तर प्रशासनाला इच्छा अशी आहे काम करावं की मी जे करतोय तसं सगळ्या नागरिकांनी करावं ना, मग तर लोकप्रतिनिधी का निवडून द्यावेत? अहो आता एखादा सरकारी अधिकारी बसलाय, लोकप्रतिनिधी त्याचाच भाग आहे, लक्षात घ्या. नाही पण लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो किंवा इथली 45,000 किंवा 40,000 जे मतदार आहेत त्यांनी लोकप्रतिनिधींना निवडून का दिला आहे पुढे की आपले मत. आता तुम्ही मला एक सांगा, प्रामाणिकपणे आन्सर द्यायचं आहे मला की जे आमदार आहेत आपल्या ते ज्यावेळी हे होतं विधानसभेमध्ये, ज्यावेळी अधिवेशन होतात आपले मुद्दे मांडण्याचं काम त्यांचं आहे, बरोबर आहे? आता जर आणि मांडतायत त्याच पद्धतीने त्यांना आपण निवडून दिले म्हणून ते मांडतायत. आणि तसंच आपण काही लोकप्रतिनिधींना आणि जे असं म्हणतात की भावी नगरसेवक म्हणून, आता जसं तुम्ही म्हणत होतो, आता तुम्ही जसं म्हणणार की महानगरपालिकेच्या निवडणुका आता झाल्या, त्याच्या आधी होण्याआधी सगळेजणांनी पोस्टर लावलेले, बर्थडे विशेस केलेले सगळ्यांना की हे भावी नगरसेवक आहेत, हे भावी नगरसेवक आहेत. म्हणजेच काय, ते लोकप्रतिनिधी आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं जसं चेतन घरत यांनीही म्हटलं की मी 3,000 पेक्षा जास्त मतं यांना मिळून दिली
या सगळ्या गोष्टी म्हणजेच तुम्ही 3,000 लोकांचं प्रतिनिधित्व करता आणि त्यामुळे त्यांना तो एक प्रामाणिक प्रश्न होता की तुम्ही काय करणार आहात। जसं त्यांनी सांगितलं या 6 तारीख पर्यंत जर नाही झालं काम तर आम्ही आंदोलन करणारच आहोत, पण त्यांना विश्वास आहे की 6 तारीखच्या आधी जसं तिवरी फाटा टू बापाने सॉरी वामन दाबाने तिवरी फाटा टू हे बोयदापाडा याचं काम होईल असं त्यांचा विश्वास आहे। आता बघूया कशा पद्धतीने होतं, जर नसेल तर 6 तारीख नंतर आपण त्यांना प्रश्न विचारूया। विचारलाच पाहिजे, नाही विचारणार, जसं दिले त्यांनी 6 तारीख दिलेली आहे, बघू 6 तारीख नंतर जर नाही झालं तर त्यांना आपण प्रश्न विचारू बाबा काय झालं म्हणून, आणि तुमची ही प्रोसिजर कुठपर्यंत अजून आलेली आहे की त्यानंतर पण तुम्ही अजून स्थगिती देणार आहात का आंदोलनासाठी। त्यांनी असं म्हटलं मी 300 ते 400 माणसं नायगाव मधून घेऊन जाणार आहे महानगरपालिकेवरती आणि मोर्चा काढणार आहे म्हणून, ही त्यांची स्ट्रेंथ असेल किंवा ते त्या लोक तिथे प्रतिनिधी असतील किंवा जसं त्या 300 लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात असं त्यांचं म्हणणं असेल। त्याचप्रमाणे तुम्ही जे म्हणताय की हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडून देण्याचं काम, किंवा जे असं म्हणतात की मी स्वतः इथल्या परिसरामध्ये लोकप्रतिनिधी आहे, माझ्याकडे एवढी मतं आहेत, तर त्यांचं कामच आहे ते करणं आणि त्यांनी ते केलं पाहिजे म्हणून त्यांना प्रश्न, जसं आपण नगरसेवकांना निवडून दिलं, मला खूप वाईट वाटते, सगळं त्यांचंच काम आहे असं जर त्यांना आपण काय निवडून दिले तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय ना। आपण त्यांना निवडूनच याचं दिले की आमची जी प्रश्न आहेत ते सोडवा नेऊन तुम्ही, जर तुम्ही नाही सोडवले तर आम्ही तुम्हाला प्रश्न करणार आहोत। आम्ही त्या कर्मचाऱ्यांना का करू प्रश्न, ते तुम्हाला करायला, तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वानगुटीवर बसा ना तुम्ही कर्मचाऱ्यांच्या आणि काम करून घ्या ना तुम्ही, तुम्हाला आम्ही निवडूनच याच्यासाठी दिलेलं आहे। जर तुम्ही असं म्हणाल की नाही सगळ्या माणसांनी जावं आणि त्या कर्मचाऱ्यांनाच विचारावं, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? लोकप्रतिनिधी विचारावा, लोकप्रतिनिधींनी विचारा ना तुम्ही, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना सुद्धा पकडायला पाहिजे। म्हणतोय अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीचा पूर्ण पाठिंबा आहे, लक्षात घ्या, पूर्ण पाठिंबा असतो लोकप्रतिनिधींचा, अधिकाऱ्यांना पाठिंबा आहे असं म्हणतात, म्हणजे जे काम होत नाही। बोला ना मला, तुम्ही एका बाजूला म्हणता की कर्मचारी काम करत नाहीत आणि असं म्हणताय की जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचाही कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे, म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणता तुम्ही की ते लोकप्रतिनिधीच काम करत नाही। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय की हे जे प्रभाग समिती जे अभियंते आहेत त्यांना निलंबन केलं पाहिजे, अभियंत्यांना निलंबन केलं पाहिजे का जो ठेका नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेला आहे कार्यादेश, ते काम पूर्ण करायला कुठलाही आता प्रशासकीय ठराव किंवा कुठलाही कार्यादेश लागत नव्हता, तरी त्या रस्त्याला विलंब झाला आणि याची पूर्ण माहिती सर्वांनीच जर उचलला असता हा प्रश्न तर त्याला योग्य प्रतिसाद प्रशासनाकडून मिळाला असता, परंतु 1-2च मोजकी लोक जे प्रश्न विचारतात, मला पालिकेने उत्तर दिलं मी अपिलाच जातो का, तर मी माहिती घेतली त्याची, असंच व्हायला पाहिजे। चुकतंय का माझं काय? योग्य आहे, तुम्ही जर तो मला तुम्ही जे करता आहात ते योग्यच आहे, परंतु माझं म्हणण्याचा उद्देश कुठेतरी सगळी माणसं जी आहेत ती कॅपेबल तेवढी नाहीत की त्यांनी ती सगळ्या माणसांनी ते करावं। तुम्ही जर एक व्यक्ती आहे जी भांडते आहे किंवा आक्रोशाने बोलते आहे, एव्हरी डे पोस्ट करते आहे, त्याचा फायदा नायगावकरांना होणारच आहे, नाही असं नाहीये। पण जर तुम्ही असं म्हणाल की सगळ्या नायगावकरांच्या जनतेने ते करावं तर तेवढाच त्यांच्याकडे टाइम नाही किंवा त्यांना तेवढा अवेअरनेस नाही किंवा ते एवढे एज्युकेटेड नाहीत की या सगळ्या गोष्टी आरटीआय टाकणं आणि त्याची माहिती घेणं हे पण थोडं त्यांना कोणाला माहित नसावं, अशा पण गोष्टी असू शकतात। जसे तुम्हाला माहिती आहे काम करायला भरपूर माहिती मिळते, मी तुम्हाला सांगतो ना, चांगलं काम करायला तुमचा रोष फक्त 2 माणसांवरती आहे, तो दिसून येतो, तो म्हणजे तिथले कर्मचारी, जे सरकारी कर्मचारी आणि इथल्या नागरिकांवरती तुम्ही रोष निर्माण करताय। नागरिकांवर रोष निर्माण जर बोलत असाल तर त्यांना कुठलीही जर प्रक्रिया माहित नाही आहे, आज समोर उभं राहिलंय कॅमेरा फिरवले, आज आपण ना एकाही व्यक्तीला विचारलं आरटीआय चा फुल फॉर्म काय, उभं राहिलं सांगितलं ना, कोण सांगणार नाही अशी पण व्यक्ती असतील, खूप कमी व्यक्ती असतील ती आरटीआय चा फुल फॉर्म नाही सांगू शकत। बीकॉम झालाय मुलगा, काय म्हणतो तरी सुद्धा आता तुम्ही कोणाला थांबवलात आणि विचारलात की आरटीआय म्हणजे काय, माणूस आता आळशी झालेला आहे, लक्षात घ्या, त्याला त्या प्रक्रियेमध्ये जायचंच नाही, शेवटी तुम्ही पुन्हा एकदा त्या नागरिकांना दोष देताय। त्या नागरिकांचा दोष एवढा एकच आहे की त्यांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत आणि ते लोकप्रतिनिधी असतील तर त्या बिचाऱ्यांचाच दोष आहे असं नागरिक म्हणजे मतदारांचाच दोष आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला?
हाक मतदाराची या चॅनलवरून मनीष भोईर असं सरळ सरळ म्हणत आहेत की नायगाव मधील सर्व नागरिक किंवा जे मतदार आहेत की त्यांचा असा दोष आहे की ते डोळे बंद करून बसलेले आहेत, त्यांना कोणतीही इथल्या लोकप्रतिनिधींना ते प्रश्न करत नाहीत असं सरळ सरळ म्हणणं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते लोक जे इथले मतदार आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे जाऊन फॉलोअप्स घेतले पाहिजे एव्हरीडे. आणि पत्रकारांनी जसं त्यांचा आमच्यावरती दोष आहे, हाक मतदारामध्ये जे पत्रकार आहेत किंवा जे पत्रकार त्यांनी अजून जास्त अभ्यास करावा आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रश्न करावेत अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आता आमदार मॅडम ज्यावेळी आम्हाला टाइम देतील त्यावेळी जो तुम्ही प्रश्न विचारण्याचा सांगितला आहे तो डेफिनेटली आम्ही त्यांना विचारू. आणि हेच म्हणतोय की ज्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात त्या पद्धतीने तुम्ही काम करत राहा. आम्हाला ज्या पद्धतीने काम करायचं आहे आणि इथल्या ज्या जसे बोलतो की भूमिपुत्र जे आहेत, रिक्षा चालक आहेत त्यांचा प्रश्न झाला किंवा इथल्या जे राहणारे नागरिक आहेत, अमराठी असतील किंवा मराठी असतील किंवा भूमिपुत्र असतील, या सर्वांचं जे पण कामं आहेत किंवा कुठे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण शासनापुढे ठेवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू. ज्या पद्धतीने आता तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलात की जर जे लोकप्रतिनिधी जर काम करत नसतील तर 5 वर्ष लोकांनी एका जागेवर बसावं का, तर लोकांचा त्याच्यामध्ये दोष मला वाटत नाही असं मला वाटतं. आलंय का लोकसभेमध्ये कोणीतरी हा प्रश्न उचलला होता? नाही उचलला, जशी तुम्ही पोस्ट केली आहे त्या पद्धतीने. नाही 1 वर्षामध्ये अधिकार असला पाहिजे. जर तो व्यक्ती जर ते काम करत नसेल तर त्याला हकालपट्टी पण करायची. तसं नाही आहे ना, पण तसं नाही आहे ना. कोणाला काही पडलेलं नाही. पण तुम्हाला तसं आहे का? ऐका ना, पहिला तुम्ही समाजाची बाजू दाखवा ना. कोणाला काही पडलेलं नाही. जो तो आपापल्या, आज मी हे काम करतो ना, मला माहिती आहे किती वेळ द्यावा लागतो, किती खर्च करावा लागतो. मला ऐका ना सगळ्यांकडे आहे. ऐका पहिला, आम्ही पण काय रिकाम टेकडे नाही. आम्हाला पण काही माणसांना एक तळमळ असते की समाजासाठी काहीतरी करावं म्हणून. मी आलो काय म्हटलं, ज्या गोष्टीमध्ये जसं तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीने तुम्हाला रिक्षा चालक म्हणून ज्यावेळी तुम्ही जेव्हा पॉडकास्ट आलेलात त्यावेळी मला स्पष्ट केलं होतं मी कुठेतरी जॉब करू शकलो असतो, परंतु मला ह्या गोष्टींसाठी टाइम मिळाला नसता. हा तुमचं उत्तर होतं. जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलात तुमचा पॉडकास्ट तर तुम्ही सरळ सरळ म्हटलं की मी एका ठिकाणी चांगल्या जॉबला होतो, परंतु मी तो जॉब सोडला आणि मी रिक्षा चालक हे ऐका माझं. आणि तेच मी म्हटलं ना, कामं जी घरची होती पण कायदेशीर कामं होती ती, आणि कायदेशीर कामांमध्ये कागदपत्रांच्यामुळे किंवा जशी चक्कर तुम्हाला गाठावे लागत होते कोर्टाचे असो किंवा महानगरपालिकेचे होतो, त्यासाठी तुम्हाला टाइम मिळत नव्हता. की जर तुम्ही जॉबला असता तर तुम्ही रिक्षा चालक या व्यवसायामुळे तुम्हाला टाइम मिळतो आणि त्या टाइमामुळे तुम्ही करू शकलात. हे तुमचं पॉडकास्ट मध्ये प्रॉपर आन्सर होतं. आणि त्याचप्रमाणे मला एक सांगा की इथे जी व्यक्ती काम करतात ते 12-12 तास, 14 तास काम करतात. प्रश्न विचारून त्यांना कुठल्या वादात सुद्धा पडायचं नसतं. 14 तास काम करणाऱ्या माणसांकडून जर तुम्ही कोणत्या वादात पडण्याची जर अपेक्षा करत असाल, प्रश्न विचारण्याची जर त्यांच्याकडून अपेक्षा करत असाल, तर मला वाटतं ते कुठेतरी चुकीचं असं वाटत नाही का तुम्हाला? कारण का जो व्यक्ती सकाळी 6 वाजता घर सोडतो, वेस्टर्न लाईन मधून समजा तो मुंबईला जात असेल, ट्रेन मधून जर आपण एकदा आलो तर आपली हालत खराब होते. हे 30 दिवस बिचारे ज्यावेळी वेस्टर्न रेल्वेचा प्रवास करतात आणि सकाळी 10 वाजेपर्यंत, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ते घरी येतात, त्यानंतर आपली अपेक्षा अशी आहे की त्यांनी प्रश्न विचारावेत लोकांना. एवढा वेळ कोणाकडे आहे? लोकप्रतिनिधींना असो या सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह करा. मी म्हटलं मी करतो, आम्ही करतो, तुम्ही करता, म्हणून आम्ही अपेक्षा मी त्यांचं म्हणणं दाखवल्यानंतर नागरिकांनी काय करायचं? आमची अपेक्षा अशी नाही, विचारायचं ना, आमची अपेक्षा अशी नाही अमुक अमुक चॅनलच्या माध्यमातून अमुक अमुक उत्तर मिळालं, हे उत्तर चुकीचं आहे. तुम्ही कमेंट वरती बघा, हाक मतदाराच्या चॅनलवरती जेव्हा कमेंट येतात खूप चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट येतात. तुम्ही जे काम करत आहात ते खूप चांगलं करत आहात. आम्हाला कमेंट वाचल्यावर खूप आनंद मिळतो आणि याच्यावरून आम्हाला
तुम्हाला अर्निंग मिळते असातला पार्ट नाही. इव्हन आमचा चॅनल अजून मॉनिटाईजही झालेला नाही की आम्हाला डॉलर्समध्ये पैसे मिळत आहेत म्हणून. एक सांगण्याचा उद्देश आहे. अजून आम्ही एकही रुपया अर्निंग करत नाही, परंतु प्रामाणिक एक प्रयत्न करतो आहोत आणि त्यासाठी आम्हाला तुम्हाला एक विनंती आहे, आम्हाला एक तुमची विनंती आहे तुम्हाला की ज्यावेळी तुम्हाला जर आम्हाला काहीतरी अपडेट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला पर्सनली फोन करा की बाबा हाक मतदाराच्या चॅनल वेळी तुम्ही जे अभ्यासू पत्रकार अभ्यासू पत्रकार समाजाला आणि तुम्हाला असं म्हणायचं ना समाजाचे प्रश्न मार्गी लागतील, अन्यथा हे आंधळा कारभार असा चालूच राहील. आणि पॉडकास्ट युट्यूब आज बरेच जण लाईक्स प्रसिद्धीसाठी काम करतात, तुम्हाला असं म्हणायचं आम्ही तेच करतोय. तुम्हाला जे समजत असेल ते तुम्ही समजा, माझं समाधान झालं. मी जे बोलतोय त्याच पद्धतीने तुमचं समाधान करणं, प्रत्येक व्यक्तीचं समाधान करणं हे बंधनकारक जर असं असेल तर काही लोक काहीतरी कारण पण सांगतो मी तुम्हाला, हा चांगलं काम करतोय कारण त्याला ते काम करायचं नाही. तुझा पुढे तू लढ, तुझ्या खांद्यावर बंदूक. अरे पण आपण सगळ्यांकडून का अपेक्षा कराव्या? आपण सगळ्यांकडून का अपेक्षा? आपण आपलं काम करतो आहोत आणि जर एखादा डॉक्टर असेल, जर तो एखाद्याचा इलाज करत असेल तर त्याच्याकडे योग्य डिग्री आणि त्या आजाराबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. हे मान्य करता? बरोबर आहे ना. पत्रकार आणि जे काही तुम्ही जनजागृतीचं चॅनल चालू केलेलं आहे हाक मतदाराचं, त्याच्यातच सगळं आलं. बरोबर आहे ना. एक सांगतो, सगळ्या जसं डॉक्टर म्हणालात की डॉक्टरकडेही जेव्हा तुम्ही जाता ना, जेव्हा नॉर्मल फिजिशियन्स कडे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला दुसऱ्याकडे वर्ग केलं जातं. असं नाही की तो सर्वसंपन्न किंवा त्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असेल म्हणून. आणि असं आपणही म्हणत, मीही नाही म्हणत आहोत की एक पत्रकार किंवा एखाद्या चॅनलचा काय म्हटलं, मी तेच म्हटलं नाही. पण नाही चुकीचं म्हणताय तुम्ही. प्रथमतः आपण कडे जातो, तशाच पद्धतीने आम्ही एखाद्या गोष्टीकडे जेव्हा जातो त्यावेळी आम्ही प्रश्न जो विचारतो ते नॉर्मल सामान्य मतदारांचे प्रश्न आहेत, ते आम्ही लोकप्रतिनिधींना विचारतो. आणि लोकप्रतिनिधींनी ज्याचं जे उत्तर दिलं आहे ते जर समाधानकारक जर लोकांना वाटलं तर ते चांगल्या पद्धतीने नागरिकांना वेळ नाही ते वाचायला, त्याची माहिती समाजाला पुरवायला किंवा गव्हर्नमेंटला पण ते दाखवणारच नाही. पहिली गोष्ट म्हणजे आज गव्हर्नमेंट प्रश्न विचारतो ना मी, गव्हर्नमेंट कशाला बनवलंय? आज पगार कशाला घेतात? शेकायला घेतात का ते पगार? मी क्वेश्चन कर्मचाऱ्यांबद्दल परत बोलताय तुम्ही. कर्मचारी दरिद्री आहेत, लक्षात घ्या. लाचखोर एक नंबर. आज रिक्षा चालवायला लागली का? मला लाच नव्हती द्यायची, मी माझा फॉलोअप घेऊन काम करणार. आज कोणालाही वेळ नाही म्हणून लाच देऊन काम करून घेतात नागरिक. म्हणून ही भ्रष्टाचार वाढला. तुम्ही जे पद्धतीने बोलले ना की त्यांना काय पडले किंवा त्यांना समाधान वाटेल, तुम्ही जर योग्य दाखवणारच नाही, मला सुद्धा काय गरज पडले, मी नवीन GR टाकत असतो, बघतात सोडतात, वाचणार नाही काय नाही. मग पैसे द्या, काम करून घ्या, जे चालले ते 6 मरा रस्त्यात, ट्रेनमध्ये मरा का? काय नॉलेजच नाही आहे. आणि जे लोकांची जबाबदारी आहे, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते सुद्धा लोकांना अंधारात ठेवतात, योग्य माहिती पोहोचवत नाही. आज त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं का कालावधी फक्त 60 दिवसात दिला होता. जर मला माहितीच नाही, मी त्यांना विचारायला जाईन, मी ते जे उत्तर देतील ते मी लोकांसमोर टाकेन. जर मला माहिती असतं नाही मॅडम हे 60 दिवसात व्हायला पाहिजे होतं, मी नागरिकांना सांगितलं असतं की 60 दिवसात व्हायला पाहिजे होता. परंतु कोणी हे काम 60 दिवसात अपेक्षित वेळेमध्ये व्हावं असं कोणालाही वाटत नाही आहे ना. लोकप्रतिनिधी राजकीय लोकांना जो प्रश्न तुमचा जो आहे तो तेच म्हणालो मी तुम्हाला, जो 60 दिवसाचा प्रश्न असेल तर लोकांना काय दाखवा, लोकांना जे तुम्हाला दिसेल समोरच्या जे दाखवेल हा करणार सोडून देणार. तुम्ही जर सांगितलं का 60 दिवसात व्हायला पाहिजे होता, परंतु हे सांगतायत की अजून त्याला वेळ लागेल किंवा काय, तर तो विषय वेगळा झाला असता. मला अपेक्षित आहे 60 दिवसात व्हायला पाहिजे. तुम्हाला ज्यावेळी रस्त्याचं काम चालू झाल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न ज्यावेळी ऑनलाईन विचारता, फेसबुक वरती पण त्यावेळी ज्यावेळी टाकता, त्यावेळी ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलेत, जसं तुम्ही म्हणता 60 डेज मध्ये झाला पाहिजे होता, तुम्ही लोकप्रतिनिधींना पण विचारले का स्वतः प्रश्न जाऊन? माझा कोणाला इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाऊन विचारले की 60 दिवसात झाला पाहिजे होता रस्ता, तो झालेला नाहीये म्हणून? मी प्रशासनाला पत्रव्यवहार चालू आहे माझा. तुम्ही तुम्ही जो सोपारा खाडीवरील पुलाचं बोलले ना, सोपारा खाडीवरील पुलाचे 5 करोड रुपये अमाऊंट, गटार व्यवस्था, रस्ती व्यवस्था, आता तुम्ही 2 दिवसाची गोष्ट नाही. जेव्हा त्या निवडून आल्यात ना
पहिली मी इथून प्रतिक्रिया दिली फेसबुकला. आता चांगल्या कामाला सुरुवात होईल, चांगल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आमच्या नायगावच्या बऱ्याच समस्या आहेत, टाकली मी पहिला पोस्ट. आता कामाला सुरुवात करा. माझे पोस्ट जर तुम्हाला शोधायचे असेल ना तर एक दिवस जाईल पूर्ण तुम्हाला. त्याचं कारणही भरपूर आहे. पोस्ट टाकणं ऐका ना पहिला. आणि लिगल पत्रावर दिलाय. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आजपर्यंत कुठली गोष्ट नाही की जी मंत्र्यांपर्यंत पोहोचवली नाही, इथल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवली नाही, असं कुठलीही समस्या नाही नायगाव पूर्वेची. फॉलोअप तुमच्या जवळ आहे. मग तुम्ही काय बघता? ऑन व्हिडिओ आहे. मी ते म्हणतोय, लोकांना माहिती आहे, लोक बघतात, माझ्या पेजवर आहे. तुम्हाला काय बघायचं? तुम्हाला म्हणायचं आहे की जसं तुम्ही म्हणताय की या इथल्या रस्त्याचं काम जे 60 दिवसामध्ये झाले त्याचा फॉलोअप जो आहे, ज्याचे आणि तुम्ही म्हणालात की इथल्या ज्या रस्त्यावरती जो भ्रष्टाचार झाला त्याचेही कागदपत्र तुमच्याकडे आहेत की सरळ तुमच्याकडे प्रूफ आहेत की इथे तुम्ही बोलला ना भ्रष्टाचाराचा प्रूफ आहे का नाही? माझ्याकडे लाईव्ह व्हिडिओ मी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मटेरियल दिसते. त्याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर एक व्हिडिओ जारी केलेला की धूळ उडते किंवा जे काही स्क्रॅपिंग व्हायला पाहिजे ते स्क्रॅपिंग व्यवस्थित झालं नाही, मटेरियल उडते, ते पण नियमावली आहे. तेच म्हणतो ना की फक्त प्रूफ झाला, फक्त त्या गोष्टींमुळे तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार चालू आहे. ते ज्या पद्धतीने आता तुम्ही एक्झाम्पल दिलं की तिथलं काम जे आहे ते डिले झालं, जसं त्या डिले होण्यामागे कर्मचारी वाचवले गेले, कामासाठी जे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला, तो भ्रष्टाचार आहे. प्रभारी अभियंता आहेत यांचं निलंबन झालं पाहिजे, या माध्यमातून मी सांगतो. आणि तुम्ही याच्या पुढे आता इथल्या नगरसेवकांची सुद्धा बाईट घ्या लवकरात लवकर आणि त्यांचंही म्हणणं घ्या, कागदोपत्री ते सुद्धा दाखवतील. दिला आहे की आम्हाला ते टाइम देतील म्हणून, आणि त्यावेळी आम्ही त्यांना जे तुम्ही जे प्रश्न केलात ते प्रश्न त्यांनाही आम्ही विचारू की काय झालंय, म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे कुठे अडचण झालेली. स्वार्थी दुनिया आहे. निवडून दिलं म्हणून माझी जबाबदारी मी झटकली आणि त्यांचंच काम आहे असं जर सांगितलं, तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. मी ज्याचा समर्थक आहे ना त्याच्याशी मी रोजचा फॉलोअप घेत असतो फोनवर, रोजच्या रोज. आजही पत्रव्यवहार माझ्या फोनमध्ये आहेत. मी सुद्धा माझ्या परीने माझ्या लॅपटॉपवर, माझ्या कॉम्प्युटर, मोबाईलवर मेल वगैरे त्यांचा सुद्धा आयडी वापरून करत असतो. या माध्यमातून सांगतो तुम्हाला माझा सुद्धा फॉलोअप चालू असतो. तुम्हाला आता जे जसं म्हणालात की 6 तारीख पर्यंत जो आम्हाला जो टाइम दिला गेला आहे, जसं चेतन घरत यांनी म्हणाले पाय खेचाखेची चालू आहे का बघा, पाय खेचाखेची चालू आहे. होईल तुम्हाला असं वाटत नाही की 6 तारीख पर्यंत काम चालू होईल असं? मला कोणी वचन दिले असं मला वाटत नाही. वचन नाही, मला असं त्यांचं म्हणणं जे आहे की 6 तारीखच्या आधी काम चालू होईल, नाही तर आम्ही पुन्हा इथून मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. की तुम्हाला असं वाटतं की 6 तारीख पर्यंत काम चालू होईल टिवरी फाटा टू बोयदापाडा या रोडचं? तुम्हाला असं वाटतं प्रामाणिकपणे की चालू होईल की नाही होईल? हे तुम्हाला कोण सांगू शकतं नेमकं? मी विचारतोय, सामान्य नागरिक म्हणून विचारतो, तुम्हाला असं वाटतं का एवढे दिवस झाले नाही काम चालू, तुम्हाला वाटतं या 6 दिवसात काम चालू होईल म्हणून? एक सामान्य नागरिक म्हणून उत्तर द्या ना. बघा, मी सामान्य नागरिक म्हणून उत्तर देतो. डेप्युटी इंजिनियर हा रस्त्याचं काम चालू करणार आहे, कुठलाही नगरसेवक आमदार चालू नाही करणार. तो कॉन्ट्रॅक्टरला सांगेल की या तारखेला चालू करा. ती मागणी धरू शकतात, त्यांच्यावर प्रेशर बनवू शकतात. करायचं का नाही ते त्याच्यावर आहे. तुम्हाला वाटतं का होईल का नाही होईल असं वाटतं? त्यांनी केलं पाहिजे. मला काय वाटतं ते महत्वाचं नाही, केलं पाहिजे. नाही झालं तर आम्ही पाठ घेऊ, निलंबनाची मागणी करू. मी करेन, मी कोणाचेही समर्थक असतो ना तरी आजही बघा माझा मी विरोधातच बोलतो. मी प्रशासनाच्या आणि त्या व्यवस्थेच्या विरोधातच बोलतो. समजलं का? मी माझी जबाबदारी आपण बोलतो की नाही असं नाही की बरोबर आहे की एक पत्रकार असो किंवा एक सामान्य समाजसेवक असतील किंवा जशा पद्धतीने तुम्हीही काम करता, एक विरोधी पक्ष नेत्याची भूमिका जी आहे समोरच्या त्या पद्धतीने जर निभावली गेली तर मात्र चांगलं 6 तारखेला काम चालू होणार आहे. 6 तारीखच्या आधी काम चालू होईल असं त्यांना कोणालाही माहिती नाही की कधी होईल ते नाही माहिती, पण 6 तारीखच्या आधी काम चालू होईल असं त्यांचं म्हणणं आहे. सगळे गाढ झोपेत असल्यामुळे ही याची जबाबदारी आहे. मी याला निवडून दिलाय, हा प्रशासक, हा अधिकारी याच्या अंडरमध्ये. तुमचं तुम्ही बघा, या व्यवस्थे अशा परिस्थितीमध्ये असंच चालणार आहे. कोणावर नियंत्रण नाही. कारण पब्लिक जागरूक मतदार असं चॅनलचं नाव असायला पाहिजे. जागरूक मतदार एक चॅनल आहे ना, कोणाचं जागरूक असू शकतं. जागरूक मतदार असं असलं पाहिजे होतं ना, असं चांगली गोष्ट आहे की सगळे मतदार जागरूक झाले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. इतर देशामध्ये नाही, मतदाराची हाक कोणापर्यंत पोहोचणार नाही इतर देशामध्ये नाही. एक जर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एक केविळवाणी हाकही देऊ शकत नाही मतदार, असं म्हणायचं सरळ सरळ.
तुम्ही तर यांच्या तुमचा- कानापर्यंत हाक तर पोचली पाहिजे मतदाराची, त्यासाठी हाक मतदाराचा चॅनल आहे. मी सांगितलं का हा दगड आहे. जर तुम्हाला माहितीच नाही दगड आणि विटेमधला फरक, तर तुम्ही ते मान्य करणार आणि समोरच्याला दाखवणार. आणि तुम्ही बोलताय का त्यांना पण वेळ भेटत कसं नाही याचं माहिती आहे, द्यायला. सरळ सरळ आहे प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीने विचारला की काम आहे ती होत नाही आहे, हा. तर कधी होणार आहे एवढा प्रश्न आहे. आणि जर झालं तर कधीपर्यंत होण्याचे चान्सेस आहेत. महत्वाचं उत्तर एक जे आलं आहे ते की तुम्हाला ज्यावेळी अपेक्षित तुम्हाला होतं का? असं तुम्हाला स्वतःला म्हणायचं तरी आहे की अपेक्षित होतं का? ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की नाही की आम्हाला क्रॉस क्वेश्चन करतायत किंवा असं करू नका, असा प्रश्न विचारा म्हणून. थँक्यू सो मच, तुम्ही आलात इथे आणि आमच्या थेट माझा प्रश्नाला- प्रश्न